अनट्रीटेड, एखाद्या वेळेला मला त्रास झाला आणि आता बरं वाटतंय म्हणून मी त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. असं हे टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला काय गुंतागुंत किंवा कॉम्प्लिकेशन घडू शकतात आणि ते कशा पद्धतीने प्रेझेंट होऊ शकतात त्याच्याबद्दल सगळं सांगता. म्हणजे हे सांगताना मला खूप एक दुःखाची मला गोष्ट आता हे सांगायची आहे की बरीच वर्ष झाली त्याला. आता माझ्याकडे एक अगदी साधारण 23-24 वर्षाची सुंदर दिसणारी इंजिनियर झालेली IT मध्ये काम करणारी मुलगी, तिची आई तिला माझ्याकडे घेऊन आली. आणि जेव्हा एखादी बाई दुसऱ्या मुलीला सुंदर म्हणते, शी हॅज टू बी रिअली ब्युटिफुल, अतिशय सुंदर. आणि ती का घेऊन आली, कारण तिच्या आईचं मी गॉलब्लॅडर काही वर्षापूर्वी केलेलं होतं आणि तिला एकदा कॉलिक येऊन गेलं. तिला माहिती होतं तिला गॉलस्टोन्स आहेत आणि कॉलिक येऊन गेलं, थांबलं होतं. ती म्हणाली मी तुम्हाला दाखवायला आणलंय, माझं तुम्ही केलं मला इतक्या वर्षापूर्वी, तर तिला तुम्ही बघा. तर मी तिला म्हटलं अगं कॉलिक एकदा येऊन गेलेलं आहे, तू आत्ता फक्त 23-24 वर्षाची आहे, तुझं अजून एवढं आयुष्य जायचं आहे, तर कधीतरी करायला हवं तर करून घे ना. आता काही लकीली तो पास झाला स्टोन, तुला कावीळ झाली नाही. तर तिचं लग्नाचं बघत होते आणि तिची आई म्हणली पण आम्ही आता 1-2 हे बघितले आहेत, मग ते स्कार थोडेसे दिसतात ना वगैरे अमकं वगैरे. म्हटलं अगं तिचा जीव महत्वाचा आहे का स्कार महत्वाचा आहे? उद्या ती लग्न झालं, प्रेग्नंट राहणार, तेव्हा आता अजून कॉम्प्लिकेटेड होईल, त्यावेळेला तिला त्रास झाला तर आपण, मला असं वाटतं तुम्ही हा विचार करा, आपण हे करायला हवंय. अनफॉर्च्युनेटली बरोबर आठवड्याने परत ती माझ्याकडे आली आणि परत तिला तो अटॅक आला होता आणि शी प्रेझेंटेड विथ पॅनक्रियाटायटिस. आणि त्यावेळेला तिला ICUत ऍडमिट केलं, सगळी ट्रीटमेंट दिली. यंग मुलगी होती, म्हणजे खरं रिकव्हरीचे खूप चान्सेस होते, असं नाही की वय पण झालं असं काहीही नव्हतं. बट वी लॉस्ट हर. तर हा मी अनुभव माझ्या पेशंट्सना, जर त्यांना अगदीच ॲडॅमंट असतील, पटलं नसेल तर मी सांगते, चांगला अनुभव नाहीये पण खूप आय रिमेंबर हर स्टील, विच कुड हॅव बीन अवॉइड. म्हणजे दे लॉस्ट हर. काय म्हणजे महत्वाचं काय होतं शेवटी? ते स्कार छोटे छोटे दिसणारे महत्वाचं होतं का काय होतं? सो ते करायला पाहिजे, असं पटवायचा आपण प्रयत्न करायचा. शेवटी देव त्यांना ती बुद्धी देव, असे मी नेहमी म्हणते. डेफिनेटली. माझं सुद्धा एक आता लास्ट 2 year प्रायर वन हार्डली 34-35 year यंग फॅमिली मॅन स्टोन माइल्ड सिम्पटम घेऊन आले. दे जस्ट वेंट फॉर नॉट गेटिंग ट्रीटेड फॉर 6 months बट लँडेड विथ अ प्रॉब्लेम ऑफ कोलेंजायटिस, पॅनक्रियाटायटिस, नेक्रोसिस, नेक्रोसेक्टोमी. म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे. म्हणजे डेफिनेटली आता एक मी जरी पेशंट असेल गॉलब्लॅडर स्टोनची सर्जरी म्हटलं तर आय विल ऑल्सो बी अफ्राइड. आय हॅव टू हँड ओव्हर टू समवन. आय विल फाइंड आउट अ एक्सपर्टी अँड इफ समथिंग नीडेड आय विल कम टू एक्सपर्ट पर्सन टू गेट डन. बट वेन आय कीप दॅट फिअर घेऊन त्याचं कॉम्प्लिकेशन आलं तर एक्सपर्ट पण काही करू शकत नाही. आणि लकीली इन माय सिनारिओ आफ्टर नेक्रोसेक्टोमी ही गॉट रिकवर्ड. बट आय फेल्ट की सिंपल प्रोसिजर कॉम्प्लिकेटेड झालं कारण नसताना. अगदी खरंय. म्हणजे ह्याचं उदाहरण देताना मी त्यांना नेहमी सांगते की माझी कार जर बंद पडली तर मी मेकॅनिककडे घेऊन जाणार. मी काही ते मेकॅनिकलचा अभ्यास केलेला नाही, मी केला असत कदाचित मला त्यातलं कळेल. तो जर म्हणला मॅडम ही बॅटरी आहे ना ती मी रिचार्ज करतो, तुम्हाला सहज 6 महिने जाईल, किंवा तो म्हणतो नाही आता 4.5 वर्ष झाले, 5 वर्षांनी तिथे मी आपण नवीन बॅटरी बसूया. सो कुठेतरी पेशंटनी चांगल्या डॉक्टरवर विश्वास ठेवायला पाहिजे की त्याच्या नॉलेजचा, तिच्या नॉलेजचा, की तो जे काय सांगतोय हे त्यांना त्याच्यावर पटवून घेतलं पाहिजे. आणि आपल्याही ती जबाबदारी आहे की आपण जे काय सांगतोय ते आपण डिलिव्हर करणार आहोत. आणि मी म्हटलं माझा अभ्यास नाही, तू काय म्हणशील, बरं बदला म्हणला तर बॅटरी बदल, तू म्हणला नाही रिचार्ज करतो तर रिचार्ज करतो. तसं कुठेतरी एक विश्वास टाकून पेशंटनी यायला पाहिजे. किंवा खूप काळजी करत बसतात, मग नॉर्मल माणसाचंही BP वाढतं. मी त्यांना म्हणते ती काळजी करणं हे तुमचं काम नाही, ती माझं काम आहे की आतमध्ये असं निघालं तर मी काय करेन किंवा काय, हे दॅट इज माय लुकआउट. तुम्ही त्याची नका काळजी करू, तुम्ही बिंदास्त या, ब्लड प्रेशर नॉर्मल राहील आणि तुम्ही छान घरी जाल, असं सांगितल्यानंतर मग ते थोडे शांत होतात. आणि साहजिक आहे ना, कोणालाही ऑपरेशन नको असतं. ऑब्विसली मॅम. आणि जितकं ऍटलिस्ट बिईंग अ सर्जन आय थिंक यू विल ऑल्सो अग्री, जितकं शक्य आहे तितकं आपण अवॉइडच करण्याचा प्रयत्न करतोय, पण तिथं ऑप्शनच नाही आहे, त्याला अननेसेसरी त्याला ठेवण्यात काही पॉईंट नाही. अगदी अगदी खरं. आपण एक पॅनक्रियाटायटिस बघितलं मॅम. पॅनक्रियाटायटिसच्या व्यतिरिक्त आणखीन काय गुंतागुंती राहतात मॅम? गॉल ब्लॅडर, अनट्रीटेड गॉल ब्लॅडर आपण कन्सिडर करूया शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म मध्ये काय गुंतागुंत राहू शकतात मॅम? शॉर्ट टर्म मध्ये मी म्हटलं तसं की गॉल ब्लॅडर आहे त्याला एक देठासारखं ते मेन डक्टला ते अटॅच्ड असतं. तर त्याच्या तोंडाशी जर स्टोन असेल, तो डक्टमध्ये नाहीये पण गॉल ब्लॅडरच्या तोंडाशी जरी असला तरी मी त्याला काय म्हणते, हे जे त्याच्यातलं बाईल आहे ते डबक्यासारखं होतं. आपण वाहत्या पाण्यात डास होत नाहीत, पण जर पाणी साठलं तर तिथे डास होतात. त्यामुळे हे जर त्याचं तोंडच बंद झालं त्या स्टोनमुळे तर बाईल आतही जात नाही आणि बाहेर येत नाही. आणि बाईल हे खूप रिच मटेरियल आहे फॉर द बॅक्टेरिया टू ग्रो. सो त्याचा पस होऊ शकतो, म्हणजे एम्पायमा आपण ज्याला म्हणतो. आणि तो जर आपण अनट्रीटेड राहिला तर त्याचं ब्लड सप्लाय होऊन तर गँग्रीन होऊ शकतं, परफोरेट होऊ शकतं.
डक्टमध्ये खाली आला तर आपण म्हटल्याप्रमाणे कावीळ होऊ शकते. त्या नळीला सुद्धा, मेन जी नळी आहे पित्ताशयाकडनं येणारी आणि लिव्हरकडनं येणारी, त्याच्यात इन्फेक्शन होऊन कोलॅन्जायटिस आणि ते वरती लिव्हरमध्ये पण जाऊ शकतं, ज्याला आपण सेप्टिसेमिया म्हणू शकतो. की जर ट्रीट नाहीच केलं आपण, पॅनक्रियाज आपण बोललोच की ते त्याच्याजवळ दोघांच्याही नळ्या एकत्र असल्यामुळे पॅनक्रियाजला सूज येणे. आणि पॅनक्रियाज म्हणजे देवाने एकूणच आपलं शरीर असं केलं आहे की त्या जागी त्या गोष्टी ठीक आहेत. म्हणजे ऍसिड आपल्याला जठरात तयार होतं, पण त्या जागी ते ठीक आहे, कारण ते आवश्यक पण आहे आपल्याला डायजेशनच्या वेळेला, ह्याला उपयोगी होतं. पण त्याने त्याची जागा सोडली की त्रास होतो. तसं पॅनक्रियाजमधलं जे काय एन्झाईम आहे ते जे जोपर्यंत ते ब्लडमध्ये जात आहे आणि ते आपल्याला प्रोटीनचं डायजेशन करायला मदत करे तो पण ठीक आहे. जसं आपला डोळा लाल होऊ शकतो तसं आपल्याला हे दिसत नाही एवढंच, पण ती पॅनक्रियाज सुद्धा अँग्री लुकिंग होते आणि त्यातनं जे काय स्त्राव नको त्या ठिकाणी मग जातो, ब्लडमध्ये जाता. सो मी म्हटलं तसं आय लॉस्ट वन पेशंट. लॉंग टर्मचा आपण जर विचार केला तर स्टोन्स जर खूप हळू काढले नाही तर हळू मोठे होत जातात. आणि जसं ज्या वेळेला गॉलब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होतं, म्हणजे आपण दिवसातून 4 वेळा तरी खातो, सकाळचा चहा, मग जे ब्रेकफास्ट, लंच, दुपारी पण खातो. तर जेव्हा आपण खातो त्याच्यात आपण नुसता कपभर थोडंसं दूध घातलेला चहा जरी घेतला तरी त्याच्यात फॅट कंटेंट आहे. अगदी गाईचं दूध म्हटलं तरी 3% फॅट आहे. फॅटचं एवढंसं जरी तिथे 1 ग्रॅम जरी तिथे फॅट आलं तरी ते बाईलची त्याला जरूर असते ॲब्सॉर्प्शनसाठी. मग तेव्हा तितके वेळा ते कॉन्ट्रॅक्ट होतं, याचा अर्थ गॉलब्लॅडर. आणि पोट रिकाम असताना परत ते वर येऊन थोडंसं ते भरतं. तर हे जे फ्रिक्शन होतं त्या मोठ्या स्टोनचं आणि त्याच्या आतल्या लायनिंगचं, तर जखम होऊ शकते आणि मग त्या जखमेचं कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं.